म्हणजे तुम्ही कुठल्या पदावर काम करता आणि किती पैसे कमवताय हे काही दिवसानंतर त्याला काही व्हॅल्यू नसतं. तुमच्या दृष्टीनं असतं की हा माणूस बाबा मॅनेजर आहे किंवा हा माणूस कलेक्टर आहे आणि 2 लाख रुपये कमवतो. तो त्याच्या आयुष्यात समाधानी नसतो. तो काम करायचं म्हणून करत असतो, तो मधनं सोडू शकत नाही म्हणून करत असतो. अशा लोकांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे. बिझनेस केला म्हणजे बरोबर आहे किंवा बिझनेस चुकीचा आहे, नोकरीच बरोबर आहे, असं काही नाहीये. तुम्हाला जी गोष्ट सॅटिस्फॅक्शन देते, तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये आहे, तुम्ही तुमचा 100% ज्याच्यामध्ये देता आणि ते करून तुम्हाला समाधान मिळतं. ह्या गोष्टी कुठल्या ते तुम्ही ठरवायच्या. काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या परिस्थिती होतात आणि त्यांना असं कुठेतरी वाटत असतं की मला करायचं वेगळं, पण परिस्थिती अशी नाही की मी वेगळं काय करू शकतो. नुसतं वाटणं म्हणजे पॅशन नसतं. साईड बाय साईड तुमचं पॅशनसाठी तुम्ही थोडंफार वेळ दिला पाहिजे. ओके. हां, कारण ते खूप गरजेचं आहे. अनुराग बोरकर नावाचा विद्यार्थी होता. तर त्याला नीट परीक्षेमध्ये 99.99% मार्क मिळाले. 9% नीटमध्ये मिळाले. ओके. आणि तो महाराष्ट्रातला टॉपर होता. त्याला गोरखपूरचं मेडिकल कॉलेज पण मिळालं. आता तो दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाणार होता. तर आदल्या दिवशी त्या मुलाने आत्महत्या केली. नमस्कार, टॉक विथ अनिरुद्धमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हा नवीन एपिसोड आपण करतोय आणि या नवीन एपिसोडमध्ये कोण गेस्ट येणार आहेत याची उत्सुकता आपल्या सर्वांना लागली असेल, बरोबर. या गेस्टना आपण याच्यापूर्वी भेटलेलो आहोत. हे गेस्ट आपल्याकडे आले होते आणि या गेस्टनी आपल्याला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग याच्या संदर्भात अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपण त्यांना करिअर काउन्सिलिंगसाठी इथं बोलवलेलं आहे. सर स्वतः करिअर ॲनालिस्ट आहेतच आणि काउन्सिलिंग टेक्निक्समध्ये ते सर्टिफाईड आहेत. शिवाय त्यांनी मास्टर इन काउन्सिलिंग देखील केलेलं आहे. आणि सर करिअर निवड या विषयांवर मार्गदर्शन ही अनेक ठिकाणी करत असतात. बरेच वर्ष त्यांनी करिअर कसे निवडावेत, कशा पद्धतीने करिअर आपलं डेव्हलप करावं यावर मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यासाठी आपण सरांना इथं आज बोलवलेलं आहे, सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन करण्यासाठी. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट संदीप महामुनी सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. तुम्हाला पुन्हा भेटून मला खूप आनंद झाला. मला पण, कारण का पुन्हा परत आपल्या छान गप्पा रंगतील आणि त्यातनं लोकांना पण काहीतरी मार्गदर्शन मिळेल. येस येस. मला पण खूप छान वाटतं की पुन्हा एकदा तुम्ही ती संधी देताय मला. नाही सर, तुम्हाला बोलवायचंच होतं. अनेक प्रेक्षकांचे आम्हाला मेसेजेस होते. ते अनेक प्रेक्षकांनी विचारलं होतं की तुम्ही कधी सरांना बोलवणार आहात. आणि तुम्ही जसं पहिल्यांदा सांगितलं, मी सांगितलं होतं प्रेक्षकांना की करिअर काउन्सिलिंगसाठी सर येणार आहेत आणि आपण बोलवणार आहेत. तर मला एवढा प्रचंड रिस्पॉन्स आलेला आहे पहिल्या याच्यासाठी की तुम्ही कधी बोलवणार, काय बोलवणार, आणि त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बोलवावं यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे सर. मला हे विचारायला आवडेल सर की पहिल्यांदा आपण जो पॉडकास्ट केला होता, प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की सरांचं बालपण, सरांचं करिअर आणि सरांनी ह्या क्षेत्राकडे का वळाले हे सर्व आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये घेतलेलं आहे. आणि सरांना आपण आता डायरेक्ट विचारूयात की सर करिअर काउन्सिलिंग करत आहात आपण, तर स्वतः सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट तुम्ही आहात, तर तुमच्या दृष्टिकोनातून करिअर म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही आता करिअर म्हणाल तर करिअरला आता मराठीत आपण कारकीर्द असं म्हणतो. तुमची कारकीर्द काय, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला महत्वाचा भाग ज्या गोष्टीसाठी खर्च करता आणि त्याला एक अर्निंग सोर्स म्हणून बघता, तर ती गोष्ट म्हणजे आपण करिअर समजत असतो. बरोबर. आणि ते करिअर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतं का, रिन्युमरेशन देतं का, हा महत्त्वाचा विषय आपल्या डोक्यात चालू असतो. त्यामध्ये करिअर जो विषय आहे तो बऱ्यापैकी हा नेहमी तुमच्या आवडीनिवडीशी रिलेटेड असला पाहिजे, पण तो तसा बहुतांशी नसतो. तर बऱ्याच वेळा माणूस तुमच्याकडे जे अवेलेबल होतं ते स्वीकारत पुढे जातो. का तर त्याला ती फायनान्शियल गरज असते किंवा ती त्यावेळेची गरज, एक नोकरी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आपण त्याकडे बघत असतो आणि मग आपण ते क्षेत्र निवडतो. मग बऱ्यापैकी ते क्षेत्र आपण ज्यावेळी निवडतो ना, ते कुठलं आहे, कुठलं असावं, आणि हे ठरवण्यासाठी एक ज्याला व्यापक तुमचा दृष्टिकोन पाहिजे तो नसल्यामुळे
तुम्ही जे गोष्ट निवडता त्यालाच तुम्ही ते करिअर समजता. आणि त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या असमाधानकारक वाटायला लागतात. बरं. त्यामुळे करिअर जर म्हणाल तुम्ही, तर तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्ही मिळवलेलं एक समाधान आहे. बरं. तर मग आता हे क्षेत्र जे तुम्ही म्हणताय की आवडणारं क्षेत्र आहे, बरोबर, तर करिअर नेमकं आपल्याला कोणत्या वयामध्ये कळेल की कोणत्या वयात करिअर करायचं आहे, नाही करायचं? कारण माझ्याकडे आता प्रेक्षक जे आहेत ते टीनेजर्स पण आहेत, जे अगदीच 12-13 वर्षाचे पण आहेत, 18-19 पण आहेत, 25-30 पण आहेत, किंवा 50 गाठलेले आहेत. आता नेमकं करिअर आणि कारकीर्द याची सुरुवात कशी करावी, किंवा आपली आवड कशात आहे हे नेमकं कसं शोधावं, म्हणजे तुम्ही काय सांगाल? तर हे जे वेगवेगळे टप्पे आहेत करिअर निवडायचे, म्हणजे एक 8वी 9वी 10वी एक टप्पा आहे, 11वी 12वी एक टप्पा आहे, ग्रॅज्युएशन एक टप्पा आहे, ग्रॅज्युएशन नंतर जस्ट 2 वर्ष झालं मी नोकरी करतोय हा एक टप्पा आहे, आणि एक मिड एज आहे. ओके. म्हणजे ह्या प्रत्येक टप्प्यावर तुमचे प्रश्न वेगळे असतात. बरोबर. पण ते जरी वेगळे असले तरी तुमची एक इनबिल्ट सायकोलॉजी असते, ती सेमच असते. जसं मी मागच्या पण पॉडकास्टमध्ये म्हणले की सगळ्याच्या मुळाशी सायकोलॉजीच असते, तसं करिअरच्या मुळाची सुद्धा तुम्हाला सायकोलॉजीच दिसते. तर ते जे टप्पे आहेत वेगवेगळे, ते त्या वयात जर तुम्ही जर डिसिजन घेतले तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण 8वी 9वी 10वी टप्पा म्हणलो, तर जितक्या लवकर तुम्हाला तुमची आवड कळेल, तुमची आवड म्हणण्यापेक्षा मी त्याला असं पॅशन म्हणेन. ओके. तुम्हाला तुमची पॅशन कळणं खूप महत्वाचं आहे. ते जितक्या कमी वयात तुम्हाला कळेल तेवढं तुमचे अचिव्हमेंट जास्त असू शकतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर सचिन तेंडुलकरचं उदाहरण जरी आपण घेतलं, तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 4थ्या वर्षी क्रिकेट खेळायला चालू केलं. बरोबर. आणि पण एखाद्याला 4थ्या वर्षी पॅशन कळू शकतं का? तर त्याचं उत्तर नाहीये. बरोबर. पण त्याच्या भावाने त्याच्यात ते प्लस पॉईंट बघितले की हा क्रिकेट छान खेळतो, मग त्याने त्यांना त्यांचे कोच जे रमाकांत आचरेकर त्यांच्याकडे घेऊन गेला आणि त्यांनी त्याला पॉलिश केलं. बरोबर. आणि मग त्यांनी फुल टाइम स्वतःला क्रिकेटला झोकून दिला. बरोबर. इव्हन अगदी त्यांनी 10वीची परीक्षा पण दिली नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण तो वयाच्या 15-16 वर्षी तो भारताच्या टीम मध्ये होता. बरोबर. म्हणजे हे उदाहरण आपल्याला काय दाखवतं की तुम्ही एखाद्या करिअरची निवड जितक्या लवकर कराल ऍज पर युअर पॅशन, बरोबर, तितकी ग्रोथ तुमची फास्ट होते. बरोबर. म्हणजे अचिव्हमेंट तुमच्या लवकर होतात. म्हणजे त्याचं जर उदाहरण घेतलं तर 40व्या वर्षी त्याला भारतरत्न मिळाला. म्हणजे वयाच्या 40 वर्ष कुणाला एवढे मोठे अचिव्हमेंट नाही, कुणालाच नाही. पण त्याची सुरुवात जर बघितलं, जसं जर करिअरचा ग्राफ जर बघितला तर तो वयाच्या 4थ्या वर्षी चालू झालाय. बरोबर. जे की इथं आपल्या इथं मुलं 20-20, 25-25 वर्षापर्यंत शिकत असतात. बरोबर. तिथनं पुढे ते करिअरचा विचार करतात. येस. म्हणजे त्यांचा टप्पा त्यामुळे पुढे जातोय ना. नाही पण सर, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता जसं सचिन तेंडुलकरला 4थ्या वर्षी कळालंय की आपल्याला आता क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे किंवा करिअर करायचं आहे, तसं प्रत्येकाला शक्य नाही. आता माझ्या नजरेमध्ये पण काही अशी लोक आहेत किंवा काही अशी मुलं आहेत की ज्यांना वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पण कळत नाहीये की आपल्याला करिअर कोणतं आहे. आता त्यांनी अगदी शिक्षण वगैरे केलेलं आहे, पण त्या शिक्षणामध्ये पण करिअर करायचं आहे का नाही करायचं हेही अजून उमगत नाही. तर मग त्यांना तुम्ही काय सांगा? जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारला की बरीचशी अशी मुलं असतात की वयाच्या 25व्या वर्षी सुद्धा त्यांना प्रश्न पडतो की काय केलं पाहिजे. अगदी. जसं मी सुरुवातीला तुम्हाला मी म्हटलं की अनेक टप्पे असतात, ज्या टप्प्यांवर आपल्याला त्या सल्ल्याची गरज असते. बरोबर. की मी काय केलं पाहिजे. मग तो टप्पा असतो, तुम्ही जसं म्हटलं 8वी 9वी 10वी असतो, 11वी 12वी असतो, ग्रॅज्युएशन असतं, मिड एज असतं. बरोबर. तर ही जी उशीर असं कुठला म्हणू शकत नाही. ज्यावेळी त्याला ते जाणवतं की मला काहीतरी चुकतंय, मला कुठेतरी पाथ सापडत नाहीये, कन्फ्युजन स्टेटमध्ये आहे, त्यावेळी त्यांनी तो सल्ला घ्यायचा असतो. मग समजा एखादा 25 वर्षाचा जरी मुलगा असला तरी त्याला जर वाटलं की आपण स्टक झालोय, आपण नेमकं कुठलं करिअर करायचं माहित नाही, तर त्यासाठीच हे टेस्ट असते, त्याला सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात. ओके. तर ती टेस्ट घेतल्यानंतर तुमच्यातल्या ज्या काय प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत, ते सगळे रिव्हील होतात. ओके. म्हणजे ते ह्या टेस्ट मी एक सायकोलॉजिकल बेस असते आणि MCQ प्रकारची असते, म्हणजे मल्टी चॉईस क्वेश्चन्स असतात, आणि त्यातून तुमची बऱ्यापैकी सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमची पर्सनॅलिटी काय आहे
ओके. ते ॲसेस केलं जातं. ती नेमकी एकच मिनिट सर, ती टेस्ट नेमकी काय आहे? कारण ह्या टेस्ट बद्दल मला वाटतं बऱ्याच लोकांना अवेअरनेस नाहीये किंवा माहितीच नाहीये. बरोबर आहे. तर ती टेस्ट नेमकी काय आहे आणि ती काय वर्क करते हे मला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे तुमचं. तर जी MCQ टेस्ट मी घेतलं, तर ती जी टेस्ट असतात ना, ते वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट असते. म्हणजे 8वी-9वी मुलाला जी टेस्ट असते ते 11वी वर्षाच्या मुलांना नसते. बरोबर. किंवा ग्रॅज्युएटच्यांना वेगळीच असते. बरं. किंवा मिड एज वाल्यांना वेगळीच टेस्ट असते. फक्त ती अशा प्रकारे डिझाईन केलेली असते की त्यातून त्यांचा पर्सनॅलिटी टाईप, इंटरेस्ट टाईप किंवा तुमचे मोटिवेशन फॅक्टर्स काय आहेत किंवा तुमची लर्निंग स्टाईल काय आहे, ह्या सगळ्याचं ॲनालिसिस करून त्याचा एक 25 पानी रिपोर्ट बनवला जातो. बरं. की ज्या रिपोर्टचं मी एक ॲनालिसिस करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट आहे, तर ते ॲनालिसिस करणं हे माझा रोल असतो. मग त्या टेस्टनुसार तुम्हाला कुठला करिअर क्लस्टर मध्ये तुम्ही बसता, त्यानंतर कुठला करिअर पाथ तुमच्यासाठी चांगला आहे, कुठले कुठले ऑप्शन्स आहेत त्या करिअरमध्ये, तर ते चॉईस करायला त्याला फायदा होतो. ओके. त्यामुळे ती अशा प्रकारची टेस्ट असते. म्हणजे जरी तुम्हाला एखाद्या वयाच्या टप्प्यावर साधारणतः तुमचं वय 25 आहे, 35 आहे, व्हॉट एव्हर तुमचं काय वय असू दे, त्या वयाच्या वेळेला तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला काय करिअर करावं हे जर कळतच नसेल किंवा काय करिअर करावं या दृष्टिकोनातून आपल्याला काही मार्ग सापडत नाहीये, तर त्यावेळेला ही टेस्ट नेमकी करून घ्यावी. आणि ही टेस्ट जर केली तर मग तुम्हाला नेमका करिअर आपण कशात करावं हे तुम्हाला समजेल असं तुम्हाला म्हणायचंय. हो. या पद्धतीने आपण मग ते करायला हवं. कारण हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, हे माहितीच नव्हतं. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला समुपदेशक असे असतात की ज्यांना त्या गोष्टी माहिती नाहीयेत किंवा ते कसं करावं हे माहिती नाहीये. तर त्यावेळेला मला वाटतं की सर्टिफाईड जे आपले समुपदेशक आहेत किंवा काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे जाण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच. तर मला पुढे आपल्याला हे विचारायला आवडेल सर की करिअरच्या दृष्टिकोनातून सध्याची परिस्थिती कशी आहे? म्हणजे सध्या करिअरच्या दृष्टिकोनातून चांगली आहे, वाईट आहे, बरी आहे, तुम्हाला काय वाटतं? तसं खरं सांगायचं गेलं ना, तर जसा आत्ताचा जो काळ आहे तो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा आहे. हो. त्यामुळं माहितीच भरपूर आपल्याकडे येत असते. वेगळे ॲप्लिकेशन्स असतात. त्यामुळं मुलांना जी अति प्रमाणात माहिती मिळते, मग त्याचे करिअर जरी असलं तरी, तर त्या माहितीमुळं फायदा व्हायच्या ऐवजी त्याचं कन्फ्युजन जास्त वाढतं. त्यामुळं अनेक दिशा त्याला दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली सोशल मीडिया इन्फ्लुएन्स इतका असतो की त्यांना असं वाटतं की आता सध्याचं चित्र बघायला गेलं तर फूड इंडस्ट्री एवढी जोरात चाललेली असते की एखादा इंजिनियर पण उठतो, इंजिनियर चाय म्हणून दुकान टाकतो. बरोबर. कारण त्याच्या पुढे डॉली चायवाला आहे की एक्झाम्पल असतं की तो रातोरात फेमस झालाय. आता त्याचा क्रायटेरिया MBA चायवाला असेल किंवा इंजिनियर्स मिसळ असेल, तर ऍक्च्युली हे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही इंजिनियर होऊन जर तुम्हाला मिसळच करायची होती तर तो संदेश इतर लोकांना चुकीचा जातो. एखादा मुलगा त्यांनी करिअर डायव्हर्जन करून काहीतरी वेगळं केलं, दॅट्स ओके. पण तुम्ही ते नाव दिल्यामुळं असं वाटतं की इंजिनिअरिंग करून काय फायदाच नाहीये. इंजिनिअरिंगच्या मुलांनी काहीतरी चहा विकला पाहिजे, मिसळ केली पाहिजे, म्हणजे तो चांगलं करिअर करतोय. तर हे असे जे चुकीचे संदेश इनडायरेक्ट आपल्याला भेटत असतात आणि तसं आपलं परसेप्शन तयार होत असतं. बरोबर. की करिअरकडे बघण्याचं. मग एखादा असा माणूस म्हणू शकतो ना की इंजिनिअरिंग करून काय फायदा आहे, चहाची टपरी टाकायची होती तर मग इंजिनिअर कशाला झालास. बरोबर. मग ते इंजिनिअरिंग म्हणजे काय हा कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी त्याला अलाईन आहे का त्या प्रोफेशनला, त्या एज्युकेशनला, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्याला अलाईन असाल तर तुम्ही त्यात चांगली प्रगती करू शकता. बरोबर. त्यामुळं हल्लीची जी परिस्थिती आहे करिअरची ती अशी द्विधा मनस्थितीची जास्त आहे. कारण त्यांच्या पुढे टेम्पटेशन्स वेगवेगळे आहेत आणि त्यांना करायचं वेगळं आणि त्यांनी शिक्षण वेगळं घेतलंय आणि त्या शिक्षणानुसार त्यांना पाहिजे तसे जॉब मिळत नाहीयेत. बरोबर. मग त्यामुळं मला अमुक एक क्षेत्रात करिअर करायचंय ही क्लिअरिटी त्यांच्याकडे नाहीये. बरोबर. त्यामुळे त्यांना एकच मोटिवेशन फॅक्टर आहे की पैसे, की मला पैसे मिळाले, मग ते कुठून का मिळणार, पण मला मिळाले पाहिजेत. आणि लोकांना काय वाटतं की मला 50,000 लाखभर पगार हा सहज मिळाला पाहिजे, पण तुम्ही त्याला डिझर्व आहात का नाहीये
ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात थोडीसं शंका येत नाही. ते स्वतःचं अनालिसिस करत नाहीत की बाबा मी घेतलेलं शिक्षण हे पुरेसं आहे का. बरोबर. किंवा उदाहरणार्थ एखाद्याने नुसतं ग्रॅज्युएशन केलं तर ग्रॅज्युएशन बरोबर तुम्ही काय वेगळे स्किल सेट डेव्हलप केलेत जे तुमच्या करिअरला उपयोगी पडणार आहेत. किंवा आता एखादं उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे नंतर ज्यावेळी मी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतो त्यावेळी अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुले आहेत. ओपन आहेत. म्हणजे क्वालिटी कंट्रोलमध्ये जाऊ शकता, मटेरियल मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता, इन्व्हेंटरीमध्ये जाऊ शकता, डिझाईनमध्ये जाऊ शकता. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे एक विशिष्ट एक गोष्ट नाहीये, ती डायव्हर्सिफाईड आहे. बरोबर. मग तुम्हाला ही क्लिअरिटी पाहिजे ना की बाबा मला डिझाईनमध्ये जायचं. मग डिझाईनमध्ये पाहिजे तर मग तुम्ही ऑटोकॅड केलं पाहिजे, तुम्ही तशा प्रकारचे प्रोजेक्ट केले पाहिजेत. कंपनीनं तुम्हाला चान्स देण्यासाठी तुमच्यात एक्स्ट्रा काय आहे. ओके. मग त्याबरोबर तुम्हाला वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन स्किल्स तुमच्या बघितले जाणार आहेत. ते तुमच्याकडे आहेत का. म्हणजे नुसती तुम्ही अपेक्षा करून 50,000 लाख रुपये पगाराची आणि स्वतःबद्दल कधी स्वप्न रंगवून उपयोग नाही ना. नाही उपयोग. तुम्हाला दुसऱ्याला आरामात नोकरी मिळाली म्हणजे मला पण मिळू शकते हा भ्रम तुम्ही घेऊन जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती तुम्हाला पुढे जाऊन सॅटिस्फॅक्शन दिलं असं नाही ना. नाही. बरोबर. त्यामुळे मुलांना आत्ताच्या जो गोंधळलेली मनस्थिती आहे त्याला त्याची कारणं अनेक आहेत की त्यांना मिळणारी अनेक प्रकारची माहिती, त्यामुळे नेमकं मी काय करू हे कन्फ्युजन. किंवा त्यांनी स्वतःलाच ओळखलेलं नसतं की मला कुठलं क्षेत्र आवडतं, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मला पॅशन आहे, त्या क्षेत्रामध्ये मला करिअर करायला आवडेल आणि त्यात प्रगती करायला आवडेल. तर जसं आता तुम्ही आता हे समजा इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं चालू आहे. बरोबर. तर ह्यांचं एक स्वप्न व्हिडिओ शूटिंग मधलं असेल तर हा एक सुरुवात आहे. मग ह्याच्यामध्ये नंतर फिल्म मेकिंग आहे, शॉर्ट फिल्म्स आहेत, अशा अनेक करिअर्स उपलब्ध सोर्स आहेत. मग तुम्हाला बाबा मी एक दिवस स्वतःच पिक्चर डिरेक्ट करणार आहे, स्वतःचा मूवी करणार आहे, कॅमेरामन होणार आहे मोठ्या मूवीचा. बरोबर. किंवा मला हॉलिवूड मधली मूवी व्हिडिओ शूट करायला आवडेल, असं काहीतरी तुमचं त्या क्षेत्रातलं पॅशन आहे का. का तुम्ही फक्त पैसे कमवताय आणि रोजचा संसार चालवताय. तर त्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी काम करताय, मग हे पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक होतं. ओके. थोडंसं तुमचा ह्या गोष्टीवर थोडासा वेळ घेऊन सांगतो की तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट पैशासाठी म्हणून करता, एक जबाबदारी म्हणून करता. आता लग्न केलंय तर लग्न केलं तर मग घर घेतलेलं असतं, मग EMI असतो. मग तुम्ही मी आहे ती नोकरी सोडण्याचं धाडस तुमचं नसतं. तुम्हाला हवं ते करायची इच्छा जरी असली तरी ती सोडून दुसरं करण्याचं धाडस तुमच्यात का नसतं. कारण तुमच्या पुढं जबाबदाऱ्या दिसतात, तुम्हाला EMI दिसतो, तुम्हाला मुलांचं शिक्षण दिसतं. मग तो काम करत असताना एक मनामध्ये रिग्रेट गिल्ट घेऊन चालत असतो की अरे मी यार ते करायला पाहिजे, त्यामध्ये मला पॅशन होतं, मी डिझर्व आहे त्या गोष्टीसाठी, पण मी ते केलं नाही. तर हा रिग्रेट आणि गिल्ट घेऊन तुम्ही जर एखादी गोष्ट करत राहिला तर तुम्ही भले पैसे कमवाल. म्हणजे पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की डेझिग्नेशन अँड रिन्युमरेशन इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही कुठल्या पदावर काम करताना किती पैसे कमवताय हे काही दिवसानंतर त्याला काही व्हॅल्यू नसते. तुमच्या दृष्टीनं असतं की हा माणूस बाबा मॅनेजर आहे किंवा हा माणूस कलेक्टर आहे आणि 2 लाख रुपये कमवतो, तो त्याच्या आयुष्यात समाधानी नसतो. तो काम करायचं म्हणून करत असतो, तो मधनं सोडू शकत नाही म्हणून करत असतो. अशा लोकांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे. मग तुम्हाला जे आवडतं त्याच क्षेत्रात तुम्ही जर करिअर केलं तर पैशापेक्षा तुम्हाला जे मिळणारं समाधान असतं ना ते तुमचं लाईफ बॅलन्स करतं. ओके. त्यामुळं करिअरकडं ह्या अँगलने बघणं आणि तो तुमच्याकडं एक सिरियसनेस असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. स्वतःच्या करिअरकडे बघत असताना आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करणं आणि फक्त घर सांभाळायचं आहे म्हणून एखाद्या क्षेत्राची निवड करिअर म्हणून करणं, यामध्ये जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. सरांना आपल्याला विचारायला आवडेल की सर तुम्ही करिअर ॲनालिसिस्ट आहात, तर करिअर ॲनालिस्ट करतात किंवा करिअरबद्दल तुम्ही जे काही लोकांना समुपदेशन करता, काउन्सिलिंग करता, म्हणजे नेमकं काय करता. मग ते असं आहे की मगाशी तुम्हाला जसं मी म्हणलं की सायकोमेट्रिक टेस्ट ज्या असतात त्या घेतल्या जातात. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या टेस्ट असतात त्यातून त्यांची ऍक्च्युली पर्सनॅलिटी टाईप कळते. म्हणजे उदाहरणार्थ तो इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे, म्हणजे त्याला एकांतात राहायला आवडतं का 4 चौकात मिसळायला आवडतं. म्हणजे आता जसं इंडोर स्पोर्ट असतात, आउटडोर स्पोर्ट असतात, किंवा काही टीम गेम असतात, काही इंडिव्हिज्युअल गेम असतात. म्हणजे आता फुटबॉल हा टीम गेम आहे, चेस हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. मग ती सुद्धा तुमची एक पर्सनॅलिटी असते की तुम्ही एक
कुठल्या प्रकारच्या गोष्टीत तुम्ही कम्फर्टेबल आहात की तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम मध्ये आहात का तुम्ही बाबा टीम गेम मध्ये सुद्धा काम करू टीम शकता. गेम मध्ये तसं इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे, तुम्ही थिंकिंग आहात का फिलिंग आहात, तुम्ही भावनेने विचार करता का म्हणजे भावना प्रभावी असतात का विचार प्रभावी असतात तुमचे, किंवा तुम्ही जजिंग आहात का परसिव्हिंग आहात, म्हणजे तुम्ही जज करून गोष्टी करता का ऑर्गनाइज करून गोष्टी करता. ओके. म्हणजे बाबा सगळं नीटनेटकं मग सगळं प्लॅनिंग करून करतात का नुसतं जज करून करता की असं अशा प्रकारचे वेगवेगळे फॅक्टर्स जे असतात. ओके. की तुम्ही किंवा तुमच्या आता इंटरेस्ट काय आहे, तुमचा रिअलिस्टिक इंटरेस्ट आहे का तुमचा सोशल इंटरेस्ट आहे. रिअलिस्टिक म्हणजे समजा आता काही लोक रस्त्यावर उतरून काम करतात, किंवा आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट, आता पूर परिस्थिती नुकतीच येऊन गेली, आता डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम करतात लोक आहेत, तर तो रिअलिस्टिक टाईप ऑफ इंटरेस्ट आहे. येस येस येस. मग त्यांना फील्डवर उतरून काम करायला आवडतं. थोडक्यात सोशल नेटवर्किंग. आता सोशल हा थोडासा वेगळा आला. सोशल म्हणजे सामाजिक कार्य करायला काय काय आवडतं. मग ते तुम्ही बघाल की वेगळे फंड रेज करणे, बाकीच्या गोष्टी हे ते, मग ती तुमची सायकोलॉजी आहे का. ओके. की तुम्हाला आर्टिस्टिक आहात तुम्ही, जसं तुम्हाला पेंटिंग आवडतं, हे आवडतं, ते आवडतं, मग तुमचा इंटरेस्ट टाईप काय. म्हणजे कसं आहे, आता आर्टिस्टिक मध्ये हा जर इंटरेस्ट टाईप बघितला तुम्ही, तर तो इंजिनिअरिंग मध्ये पण आहे, जिथं तिथं डिझाईन येतं, किंवा आर्किटेक्चर आहे, आर्किटेक्चर, तर त्या फील्डमध्ये सुद्धा काय म्हणजे आर्टिस्टिक पणच पाहिजे ना. म्हणजे ते तुमचे इंटरेस्ट टाईप, तुमचे पर्सनॅलिटी टाईप हे सगळे मॅच करायच्या गोष्टी. बरोबर. म्हणजे ते फॅक्टर्स अनालिसिस करायचे, किंवा तुमचं मोटिवेशन काय आहे, तुम्हाला कुठली गोष्ट मोटिवेट करते, काय करायचंय तुम्हाला, किंवा तुमची लर्निंग स्टाईल काय आहे. म्हणजे तुम्हाला वाचायला आवडतं का बघायला आवडतं का ऐकायला जास्त आवडतं. म्हणजे हे किंवा कायनेस्थेटिक म्हणून आहात की तुम्ही सगळ्या प्रकारचं ऑडिओ व्हिज्युअल ऐकायला तुम्हाला आवडतं. मग तुम्ही ऐकण्याची किंवा शिकण्याची तुमची पद्धत काय, पद्धती काय, ही सुद्धा महत्वाची आहे. बरोबर. कारण ती काम करताना उपयोगी पडणार आहे तुम्हाला. बरोबर. म्हणजे तुम्ही आता ज्या फील्डमध्ये काम करताय तिथे ऑडिओ व्हिज्युअलचा इम्पॅक्ट खूप आहे. म्हणजे कॅमेऱ्यापाठी मागच्या माणसाला शिकण्याची पद्धत ऑडिओ व्हिज्युअल असेल तर तो लगेच स्वतःला त्या बाबतीत ट्रेन करू शकतो. बरोबर. मग हे जे सगळ्या फॅक्टर्स चेक केले जातात त्या अंडर सायकोमेट्रिक टेस्ट, तर त्याच्यातनं एक तुमची परसेप्शन तयार होते की हा असा प्रकारचा माणूस आहे, ह्याला अशा प्रकारचं करिअर जास्त योग्य आहे. बरोबर. म्हणजे समजा मी रिअलिस्टिक इंटरेस्टचा माणूस असेल आणि मी एक्स्ट्रोवर्ट असेल, तर मी बऱ्यापैकी अशा जे डिझास्टर मॅनेजमेंट आहेत किंवा मी पोलीस म्हणून काम करणार आहे, तर तिथं मी जास्त सूट आहे. बरोबर. म्हणजे सुटेबिलिटी म्हणजे काय, तर तुम्ही अलाइन होता त्या गोष्टीला, अलाइन, तुम्हाला ते आवडतं. म्हणजे तुम्हाला आता मुलाखत घ्यायला आवडतं. येस. तर तुम्हाला त्याचं प्रेशर नाहीये, तुम्हाला ते एन्जॉय आहे. म्हणजे काम हे काम वाटलं नाही काम. बरोबर. काम वाटलं नाही पाहिजे. काम तर करतोय आपण, पण पैसे पण मिळवतोय आणि एन्जॉय पण करतोय. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीचा मिलाफ इथं आहे. हे कधी होतं तर तुम्ही ज्यावेळी तुमचं आवडीचं क्षेत्र तुम्ही निवडता त्यावेळेला. म्हणजे मी स्वतःच उदाहरण इथे देईन की मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असताना इतके वर्ष मी जॉब किंवा व्यवसाय करताना परत मी ह्या फील्डकडे आलो. म्हणजे मला कुठेतरी लक्षात आलं की माझी खरी आवड ही आहे किंवा ज्यात मी सॅटिस्फाईड आहे. जसं मगाशी तुम्हाला मी म्हणलं की डेझिग्नेशन रिन्युमरेशन मध्ये तुम्हाला पैसे किती मिळतात किंवा तुमचं पद काय, हे आता मला इंटरेस्ट नाहीये. बरोबर. मला माझं काम करून मला समाधान मिळतं. बरोबर. मला मुलांशी बोलायला आवडतंय, मला त्यांचे अनालिसिस करायला आवडतंय, त्यांना सजेशन द्यायला आवडते, हे सॅटिस्फॅक्शन आहे. बरोबर. आणि सरते शेवटी माणसाला सॅटिस्फॅक्शनच पाहिजे असतं. त्यामुळे कारण ते समाधान तुम्हाला जगण्याचं बळ देतं. बरोबर. नाहीतर मग ती कुतरवड असते की बाबा नाही आपण करायचं म्हणून करत राहतो. म्हणजे तो कुठल्याही पोझिशनला असू देत, म्हणजे तो त्याची स्वतःची आवड पाहिजे, पॅशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्ही ती मनापासून कराल, नाही मग ती फक्त करायचं म्हणून किंवा घर सांभाळायचं, आई वडिलांना सांभाळायचं, म्हणजे परिस्थिती फक्त हाताळायची गोष्ट करणं आणि आवड असून मग ती गोष्ट करणं, यामध्ये फरक आहे. तो फरक सरांनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे. सर, मला हे विचारायचं की करिअर अॅनालिस्ट म्हणून आपण जे काही काम करतोय तर त्याचा फायदा नेमका करिअर निवडताना मुलांना कसा होतो? जसं मी आता मगाशीच म्हटलं की तुम्ही जितक्या लवकर, म्हणजे जसं आता मी म्हटलं की तेंडुलकरने 4थ्या वर्षी त्याला कळालं की त्याचं पॅशन काय, म्हणजे त्याच्या घरच्यांमुळे कळालं असेल. बरोबर. पण त्याचे अचिव्हमेंट
तेवढ्या लेवलचं झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे त्याला 40व्या वर्षी त्याला भारतरत्न मिळाला, तो रिटायर झाला, एवढं सगळं करून कमी वयामध्ये. पण तसं बघायला गेलं तर वय जरी कमी असलं तरी तो स्पॅन त्याचा मोठा आहे. स्पॅन मोठा म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षी तो चालू झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 36 वर्ष त्यांनी घालवलेले आहेत. बरोबर. मग त्याचं करिअर जर बघायला गेलं तर 36 वर्षाचं आहे, 36 वर्षाचं करिअर, प्रोफेशनल करिअर. बरोबर. मग त्याला आपण ती बाजू विसरतो, आपण पण तो त्याचा बेनिफिट आहे. जितक्या लवकर तो आल्यामुळं तो लवकर रिटायर होऊ शकला आणि रिटायरमेंटच्या आधी त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मुलगा समजा 21व्या वर्षी IAS झाला, कलेक्टर झाला, तर त्याच्या ज्या प्रमोशन्स आहेत त्या एवढ्या हाय लेवलच्या असतील ज्यावेळी तो रिटायरला जाईल, जेवढ्या एखादा मुलगा 30व्या वर्षी सर्व्हिसमध्ये येईल त्याच्या नसणार आहे. बरोबर. कारण त्याला एज लिमिट आहे आणि त्याची सुरुवात उशिरा झाल्यामुळे सगळे टप्पे उशिरा होत गेले. बरोबर. 9 वर्षांनी उशिरा सुरुवात झाली. असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. मग त्याला जे मिळणारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याला मिळणारे जे प्रमोशन्स आहेत, ह्यात फरक पडत जातो ना. म्हणून तुम्हाला मुलांना सगळ्यात जास्त फायदा काय, तर जितक्या लवकर तुम्ही एखादी गोष्ट ट्रॅक निवडाल तितक्या लवकर तुम्ही तिथे जास्त लवकर पोहोचाल आणि जास्त प्रगती करू शकाल. म्हणजे एखाद्या माणसाला माहीतच नाहीये की मला कुठल्या गावाला जायचंय, तो एसटी स्टँडवर जाऊन बसला तर उपयोग नाही ना. कारण अनेक एसटी येतात जात आहेत, पण तू तिथंच आहेस कारण तुझं क्लिअर नाहीये की तुला कुठल्या गावाला जायचंय. आधी ते क्लिअर केलं पाहिजे, मग तुम्ही त्या प्रकारच्या एसटी मध्ये, तिकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसू शकाल आणि पुढे जाऊ शकता. नाहीतर तुम्ही तिथेच रेंगाळत बसणार, नेमके कुठं जाऊ, काय करू, कन्फ्युजन स्टेटला. मग ही अवस्था मुलांची होती. ओके. ती टाळली जाऊ शकते जर त्यांनी अशा प्रकारचं अनालिसिस केलं तर. जर अनालिसिस केलं, एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे जाऊन आपण काउन्सिलिंग केलं किंवा आपण हे करिअर अनालिसिस केलं की आपल्याला कशात करिअर करायचंय हे जर आपल्याला वेळीच कळालं तर आपण प्रगती करू शकतो असं आपल्याला सरांना सांगायचं आहे. सर, मला विचारायला आवडेल की आता बरेचसेच अशी विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे पैसा मुबलक प्रमाणात आहे, पण त्यांना करिअर कशात करावं, म्हणजे नोकरीमध्ये करावं का बिझनेसमध्ये करावं, ह्या गोष्टींचा कुठलाही ताळमेळ साधता येत नाही किंवा कळतच नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आता काय सांगाल की त्यांनी काय करावं नेमकं, म्हणजे कशामध्ये करिअर करावं आणि निवडताना जसं की तुम्ही म्हणाला टेस्ट वगैरे ठीक आहे, पण तुमच्यापर्यंत आता काही पोहोचू शकत नाही. आता काही प्रेक्षक माझे असतील जे इथंपर्यंत पोहोचणार नाही, टेस्ट देता येणार नाही, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता महत्वाची पहिली गोष्ट एक तर त्यांनी त्यांचे कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजेत की एखादी गोष्ट घडण्यासाठी पैसे गरजेचे आहेत. म्हणजे पैसे आधी महत्वाचे आहेत, मग करिअर नंतर महत्वाचं आहे. हा कन्सेप्टच मुळात चुकीचा आहे. म्हणजे आज माझ्याकडे 10 लाख पडलेत, आता मी काय करू, हा जो प्रश्न आहे ना तो चुकीचा आहे. मला काय करायला आवडेल हा प्रश्न त्यांना पहिल्यांदा पडला पाहिजे. ओके. म्हणजे मला आयुष्यात काय करायचंय, मला माझं ध्येय ठरवता आलं पाहिजे, माझे गोल सेट करता आले पाहिजेत. ह्याच्यासाठी कुठल्याही पैशाची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे की मी कुठल्या प्रकारचा मुलगा आहे, मला काय करायचंय आयुष्यामध्ये, माझी काय स्वप्न आहेत का, ती स्वप्न कुठल्या प्रकारची आहेत, तर ते तुम्हाला त्या स्वप्नाचा फॉलोअप कसा घ्यायचा ते नंतरचा प्रश्न आला. बरोबर. आता तुम्ही जर म्हणला मला बिझनेस कुठला करू कळत नाही, माझ्या पैसे आहेत, तर नुसत्या पैशाने बिझनेस होत नाही. बरोबर. बिझनेस करायसाठी तुम्हाला बिझनेस माइंडसेट लागतो. म्हणजे तुमची सायकोलॉजी तशी असायला लागते. आता एखाद्याला वाटेल की नोकरीमध्ये मला रजा घ्यायची म्हणते तरी कोणाची तरी परवानगी घ्यायची, मग तुम्हाला परवानगी देईल, मी स्वतःचा बिझनेस करतो म्हणजे जेणेकरून मला कोणाची गरजच नाही, मीच माझा मालक, असं एक कन्सेप्ट असतो. अरे पण तू मला सांग, तू ज्यावेळी स्वतःचा धंदा उघडतोस ना, त्या ज्यावेळी तू तुझा धंदा बंद असतो ना त्यावेळी तुझा इन्कम थांबलेला असतो. बरोबर. तू या गोष्टीचा विचार करतो का, मी आज सुट्टी टाकून गेलो, फक्त तेवढीच एक गोष्ट आहे का? नाही. तर तेवढी एक गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही व्यवसाय करत असताना तुमचा माइंडसेट जो बिझनेसचा लागतो. जसं आपण म्हणतो की नोकरीमध्ये मला बंधन आहेत, या टायमिंगला यायचं, या टायमिंगला जायचं, बॉसला विचारायला जाऊ शकत नाही, असं आहे तसं आहे, सुट्टी आज अजून मला कामावर बोलवलंय वगैरे वगैरे गोष्टीमुळे आपल्याला नोकरी नको वाटते. बरोबर. पण बिझनेसमध्ये बांधिलकी आहे ना, बंधन नसलं तरी बांधिलकी आहे. तुम्हाला जाऊन जपलं पाहिजे. उद्या तुमचं जर सारखं दुकान बंद दिसायला लागलं तर गिऱ्हाईक काय म्हणणार, अरे जाईल तर यांचं दुकान बंदच असते. बरोबर. दुसऱ्या दुकानात जाऊ. तुम्हाला 24 तास तुमचं 24 तास इन द सेन्स कायम तुमचं दुकान उघडं असलं पाहिजे ना. तो संदेश लोकांना जाणार आहे. बरोबर. की बाबा हे दुकान कायम उघडं असतं, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचा माल असतो. नाही तर गेलं तर नाही हे नाहीये, संपलं, आता मागवलंय,
येईल. मग अशा प्रकारची उत्तरं तुम्ही किती वेळा देणार आहे? बरोबर. तुम्हाला गिरायकाचा अभ्यास केला पाहिजे, माल किती लवकर संपतोय त्याची इन्व्हेंटरी माहित असली पाहिजे, तो माल वेळच्या वेळी भरला गेला पाहिजे, कुठल्या मालाला जास्त उठावे, कॉम्पिटिटिव्ह रेट काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे बिझनेस आहे ना. बरोबर. बिझनेस तर किती अवघड आहे. नोकरीला तुम्ही सांगाल ते काम करता, नोकरी सोपी वाटते मग त्यावेळी. म्हणजे मला काय म्हणायचंय, ह्यात नोकरी आणि व्यवसायाचा भेदभाव नाहीये. तर तुमचं नेचर कशाला आलाय नाही, तुम्हाला त्यात पैसा दिसतो का? बिझनेस म्हणला पैसा दिसला पाहिजे. बरोबर. की बाबा हा स्पॉटला ही गोष्ट चालेल, हा इथं अभाव आहे, बरोबर, हे लवकर मिळत नाही, बरोबर, मग आपण हे इथं टाकूया, म्हणजे गिराईक कॅच करू आणि आपण बिझनेस करू. बरोबर. नोकरीमध्ये लिमिटेशन्स आहेत पैसा कमवायला, तसं व्यवसायामध्ये अनलिमिटेड पैसा कमवू शकतो. म्हणजे तुम्ही तुमचं ठरवायचं, असं ह्याला कुठलंही चूक बरोबर असं काही नाही. नोकरी केली म्हणजे चुकीचं आहे, बिझनेस केला म्हणजे बरोबर आहे, किंवा बिझनेस चुकीचा आहे, नोकरीच बरोबर आहे, असं काही नाहीये. तुम्हाला जी गोष्ट सॅटिस्फॅक्शन देते, तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये आहे, तुम्ही तुमचा 100% त्याच्यामध्ये देता आणि ते करून तुम्हाला समाधान मिळतं. ह्या गोष्टी कुठल्या ते तुम्ही ठरवायच्यात. भले तुम्हाला आयुष्यात वेगवेगळे वळणं येत जातील. जसं मी माझ्या बाबतीतच सांगेन की मी पहिल्यांदा जॉब करून परत व्यवसाय केला आणि आता परत मी काउन्सिलिंग मध्ये काम करतो. म्हणजे हे माझ्या आयुष्यातले पण टप्पे आहेत ना. बरोबर. म्हणजे तसं मग मी मिड एज मध्ये चेंज केलेलं. मग हे मला वाटलं, मी एक डिसिजन घेतला नाही, म्हणजे मला काय पाहिजे ते मी ठरवलं. बरोबर. मग ते कुठल्या टप्प्यावर तुम्ही ठरवायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. बरोबर. पण तो कधी रिग्रेट नाही पाहिजे की मला बाबा मी हे काम केलं, त्यावेळी मला वाटलं ते मी केलं, पण आता मला चॉईसचा ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी मी जरूर विचार केला पाहिजे की मी काय केलं पाहिजे. ना की केवळ माझ्याकडे पैसे येतात ना, आता मी काय करू, असं तुम्हाला रेडीमेड उत्तर कोणी देणार नाही. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लोक फसवतील. आमच्याकडे गुंतवतो, पैसे मिळतील, बसून खा. नाही, अशी बरीच लोक आहेत, अशी बरीच मुलं जी शेअर मार्केटमध्ये फसलेली. आता पण ती उदाहरणं बघतो. येस. नाही, मला हे विचारायला आवडेल सर तुम्हाला. आता म्हणजे हा प्रेक्षकांच्या मनातलाच प्रश्न आहे की आपण म्हणतो की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर केलं पाहिजे, किंवा जी पॅशन आहे ती पॅशन जपली पाहिजे. पण आता बरीच मुलं अशी आहेत की ज्यांना परिस्थितीमुळे ते करता येत नाहीये, किंवा आई वडिलांची जबाबदारी असते, थोरला मुलगा असेल तर भाऊ बहिणींची जबाबदारी पडते, किंवा घरामध्ये जर कुणीच करणारं नसेल तर मग त्याला या सगळ्या गोष्टी सांभाळून न्याव्या लागतात. तर मग त्यावेळेला आपलं करिअर मागं पडतंय किंवा पॅशन मागं पडतंय, आणि आपण मग त्या परिस्थितीला थोडंसं सामोरं जाऊन किंवा ती परिस्थिती हाताळायची किंवा सांभाळायची म्हणून मग आपण पैसे कमवतो. तर मग त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घ्यावा, किंवा त्यांनी त्यावेळेला काय सांभाळावं असं तुम्हाला वाटतं? हा, तुमचा प्रश्न बरोबर आहे की काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या परिस्थिती उद्भवतात आणि त्यांना असं कुठेतरी वाटत असते की मला करायचं वेगळं, पण परिस्थिती अशी नाहीये की मी वेगळं काय करू शकतो किंवा धाडस करू शकतो. पण त्यावेळी मी त्यांना असं सांगेन की साईड बाय साईड तुमचं पॅशनसाठी तुम्ही थोडंफार वेळ दिला पाहिजे. कारण ते खूप गरजेचं आहे. जसं एखादा जर माणूस म्हणला की मला व्यायामाला अजिबात वेळ नाहीये, पण शरीर जर तुम्हाला फिट ठेवायचं असेल तर तुम्ही वेळ काढावा लागतो. तो कधीच नसतो कधीच. ते तुमची प्रायोरिटीवर डिपेंड राहतं की तुमची प्रायोरिटी काय आहे. तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही 10 मिनिटं पण व्यायाम करू शकता ना, 15 मिनिटं पण करू शकता. म्हणजे ती कन्सिस्टन्सी तुम्ही डेव्हलप करायला लागते. तसं तुम्ही जरी परिस्थिती म्हणून एखादा जॉब स्वीकारला, जरी तुमचं पॅशन वेगळं आहे पण आता आलेली संधी न सोडता तुम्ही करताय, पण साईड बाय साईड तुमची स्वतःच्या पॅशनला तुम्ही वेळ दिला पाहिजे, त्या गोष्टी ग्रूम करत राहिलं पाहिजे. म्हणजे तिथं तुम्ही कंटाळा करून उपयोग नाही होणार. म्हणजे समजा तुम्ही 10 तास नोकरी करून आलोय, आता 8 तासाची समजा झोप आहे, तर त्यात थोडंसं कॉम्प्रोमाइज करून 1-1.5-2 तास मी माझ्या पॅशनला देतो असं तुम्ही म्हटलं पाहिजे. जर तुम्हाला ती पॅशन असेल तर. आता ह्यात फरक काय असतो, नुसतं वाटणं म्हणजे पॅशन नसतं. म्हणजे मला बॉडी कमवायची हे एखाद्याला वाटतं, बरोबर, पण ते त्याचं पॅशन नसतं. सलमानची बॉडी बघितली की मला सलमानसारखी बॉडी पाहिजे, ती पॅशन नाहीये. बरोबर. ते लस्ट आहे, टेम्पटेशन आहे, ते आवडतं फक्त. आणि ज्यावेळी तुम्ही करायला जाता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की अरे हे आपलं काही काम नाहीये. कारण कसं आहे, आता समजा जिमचं आता आपण उदाहरण घेतलं तर बॉडी काय 1 तास तिथं जिम मध्ये आपण देतो म्हणून बॉडी होत नाही.
तर रेस्ट ऑफ द 23 आवर्स तुम्ही कसे स्पेंड करताय त्यावर तुमची बॉडी अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही डाएट कसा घेताय, तुम्ही विश्रांती किती सगळ्याच घेताय. गोष्टी घेतल्या पाहिजे. हा त्याला मग impact. त्या 24 तासाचा इम्पॅक्ट आहे तो, बरोबर ना की केवळ जिम मध्ये जाण्याचा इम्पॅक्ट आहे. बरोबर. त्याच्यानंतरचे 23 तास तुमचे डिसिप्लिन आहात काय. तसं तुमचं करिअरचं जरी पॅशन म्हटलं, समजा एखाद्याला आर्टिस्ट व्हायचंय, समजा एखादा चित्रकार व्हायचं, तो म्हणला नाही आता मला नोकरी करायला लागली, मला वेळच मिळत नाही. ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळत नाही मान्य आहे, पण त्यातनं पण तुम्ही 10 मिनिटं तरी काढू शकता स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी मग तुम्ही एखादं स्केच केलं, हळूहळू ते डेव्हलप केलं, प्रॅक्टिसमध्ये राहिला. नवीन आता तुमच्याकडे मोबाईल आहे, सगळेजण इंस्टाग्रामवर काहीतरी टाइमपास करत असतात, बरोबर. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातले व्हिडिओज तुम्ही बघितले, वेगळ्या फोटो जे पोर्ट्रेट बनवतात त्या आर्टिस्टचे जर चित्र बघितले, त्याचा अभ्यास केला, अरे कशी चित्र काढतात, ते कसे चित्र काढतात, त्यांची स्टाईल काय आहे, तर तुम्हाला तुमचं पॅशन अपग्रेड करायला मदत होतंय ना ते. बरोबर. ह्या गोष्टी करत करतच तुम्ही पुढे गेल्या पाहिजे. म्हणजे जसं आता तुम्ही आता तुमच्या क्षेत्रामध्ये आहात, तर तुमच्या क्षेत्रामध्ये वेगळे जे आत्ता जे पॉडकास्टर आहेत, जे आता रिनोन आहेत समजा, तर त्यांनी काय वेगळ्या टेक्नॉलॉजी केली किंवा त्यांनी काय केलं, अपग्रेड काय केलं, हे तुम्हाला शिकलंच पाहिजे ना. 100% शिकलं. कारण तुम्हाला त्यात ग्रोथ करायची. तुमचं काहीतरी एक स्वप्न आहे, बाबा मी भारतातला फेमस पॉडकास्टर व्हायला, ते काय व्हायचंय, तर तुम्ही त्यामध्ये पॅशनेट असलंच पाहिजे. जर तुम्ही तिथं परत लिथार्जिक झाला तर त्याचा ग्रोथ पण लिमिटेड आहे. येस. ते पॅशन म्हणजे असं म्हणतात की स्वप्न म्हणजे उघड्या डोळ्याने बघायचे असतं. सपने वो नाही जिसे हम बंद आंखों से देखते हैं, सपने वो होते जो हम खुली आंखों से देखते हैं. येस. त्यामुळे ते जे तुम्ही चेस करता आला पाहिजे तुम्हाला, की तुमच्या समोर ते कायम स्वप्न दिसत राहिलं पाहिजे, तर ते तुम्ही अचीव्ह करू शकता. येस. स्वप्न 3 आहेत मित्रांनो, जी आपण झोपेत पाहतो. स्वप्न ती आहेत जी उघड्या डोळ्यांनी आपण अचीव्ह करतो, हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, ह्या करिअर निवड हे मार्गदर्शन तुमचे जे काही हे होतात, सेशन्स होतात, आणि करिअर निवड कशी करावी हे तुम्ही सगळ्यांना सांगता, तर त्याच्याबद्दलच तुम्ही अजून माझ्या प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे खरं तर माझं असं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने घ्या. कारण जितक्या लवकर आपण कुठल्याही गोष्टीबाबत अवेअर होतो, अवेअरनेस, तितका आपला जास्त फायदा असतो. म्हणजे कधी कधी आपण काही गोष्टी पैशाअभावी किंवा पैशाचा विचार करून त्या टाळतो, की बाबा एखाद्याने समजा XYZ फी आहे म्हणून आपण एखादी गोष्ट करत नाही, आणि आपल्याला जे वाटतं तेच करत राहतो. परत समजा आता एखादा मुलगा आहे, समजा त्याला तो जास्त सुटेबल आहे एखाद्या वेगळ्या फील्डसाठी, आणि त्यांनी निवडलंय करिअर वेगळंच, आणि त्याला अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली होती की त्यांनी करिअर निवडावं, चेक करावं एखादी टेस्ट देऊन किंवा पैसे खर्च करून, पण तिथं त्यांनी दुर्लक्ष केलं. बरोबर. आणि एखादं करिअर निवडलं, तर 1-2 वर्ष गेल्यानंतर त्याला असं वाटलं की मला हे झेपत नाही, सोडतो मी, मला हे आवडत नाही. तर तो जो वर्षभराचा 2 वर्षाचा जो आर्थिक लॉस आहे, तो त्याच्या 100 पटीने असतो, जे अमाऊंट आपण स्पेंड करायला टाळाटाळ करतो. म्हणजे एक जनरल मानसिकता म्हणून मी हे गोष्ट सांगतोय की बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की मग ते पैसे वेस्ट आहेत किंवा खूप पैसे आहेत, पण जर ओव्हरऑल विचार कम्पॅरिझन केला आपण, तर ते त्या रकमेपेक्षा तुमचं आयुष्य खूप महत्वाचं आहे. कारण जितक्या लवकर तुम्हाला पाथ कळेल तितक्या लवकर तुम्ही अचिव्हमेंट चांगलं कराल आणि सॅटिस्फाईड राहाल. आणि दुसरं मला ह्यात सांगावंसं वाटेल अजून एक गोष्ट, की आता एक रिसेंटली एक उदाहरण घडलं. तर अनुराग बोरकर नावाचा विद्यार्थी होता, तर त्याला नीट परीक्षेमध्ये 99.99% मार्क मिळाले. 99% नीटमध्ये मिळाले. ओके. आणि तो महाराष्ट्राचा टॉपर होता, त्याला गोरखपूरचं मेडिकल कॉलेज पण मिळालं. आता तो दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाणार होता, तर आदल्या दिवशी त्या मुलाने आत्महत्या केली. अरे बापरे. मग त्या आत्महत्येमध्ये त्याने जी चिठ्ठीत लिहिलं होतं, त्यात ते असं होतं की मी नीट झालो ते तुमच्या प्रेशरमुळं, तुमची इच्छा होती म्हणून. आईवडिलांना उद्देशून ते पत्र होतं. तुमच्या हट्टासाठी मी नीट परीक्षा दिली आणि मी पास झालो त्यामध्ये, पण मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, मला बिझनेसमॅन व्हायचं होतं, मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता, आणि मी वारंवार तुम्हाला सांगत होतो पण तुम्हाला ते पटत नव्हतं, त्यामुळे मी हा निर्णय घेतो. म्हणजे एखादी गोष्ट की काय लेवलला इम्पॅक्ट करते बघा.
त्यांनी यश मिळवून सुद्धा माणसं आत्महत्या करतात. नाही, यश तर जाऊ दे, पण 99.99% त्यांना आई वडिलांसाठी मिळवले आणि परत आणि आत्महत्या तरी सुद्धा त्यांनी आत्महत्या केली. हे शॉकिंग आहे. म्हणजे तेच मला सांगायचंय की मुलांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यांचं करिअर काय आहे, त्यांचं इंटरेस्ट काय आहे. आता त्याचा इंटरेस्ट वेगळा होता आणि त्याला फोर्सफुली दुसऱ्या क्षेत्रात घातलं जात होतं, पण तो तेवढा प्रगल्भ होता की त्याला त्याचं पॅशनेट होता, त्याचं पॅशन त्याला पूर्ण करून दिलं नाही, त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. मग आज तुम्ही मला सांगा, आपल्या हट्टासाठी मुलगा गेला तर तुम्ही काय हट्ट करून मिळवलं? आयुष्यभर तुमचा रिग्रेट राहिला ना तुम्हाला की माझ्या मुलाने आत्महत्या केली म्हणून. म्हणजे एक एक्झाम्पल आहे नुसतं की तुम्ही ते भौतिक परीक्षेतलं यश मिळवून सुद्धा माणसं असं वागू शकतं. तर तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते करू द्यावं ना. आज तुम्ही मला सांगा, तुम्हाला वेगळ्या क्षेत्रातले फिल्म स्टार आवडतात, क्रिकेटर आवडतात, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी आपला मुलगा त्यांच्यासारखा व्हावा, पण त्यांनी एखादा मुलगा येऊन तुम्हाला जर सांगितलं की मला असं व्हायचं आहे, तर तुम्ही त्याला नकार देता. अरे यात काय करिअर आहे का? तू आपला सेफेस्ट रूट निवड, बरोबर, सुरक्षित पाहिजे आयुष्य, चाकरीबद्ध पाहिजे, ज्यात कमी रिस्क आहे, अशा प्रकारचं प्रोफेशन निवडण्याकडे आपला कल असतो. पण शेवटी तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही त्यात यश मिळवू शकता ना. बरोबर. घरच्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या टेस्ट समजा केल्या अवेलेबल आहेत आता, म्हणून पूर्वी काय त्या नव्हत्या, आता अवेलेबल आहे. तर तुमचा कल कळला तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही कुठल्या फील्डला आलाय नाही हे तर कळू शकतं. मग तुम्ही त्या क्षेत्राकडे जर गेला तर तुम्ही सगळ्यात जास्त फायदा काय आहे की तुम्हाला समाधान मिळणार आहे काम करण्याचं आणि तुम्ही बॅलन्स राहणार आहे. नाहीतर समजा तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स तुमचं डिस्टर्ब होऊ शकतो. बरोबर. तुम्ही आयटीचं जाता उदाहरण घेतो, तिकडे पॅकेजेस आहेत, हे ते सगळं आपण बघतो, पण त्यातली अनसिक्युरिटी बघतोय का? नाही. त्या क्षेत्रामध्ये किती अनसिक्युरिटी आहे आता. बरं, दुसरी गोष्ट, समजा IT फील्डमध्ये लोक जे काम करतात तो ब्रेन वर्क आहे. तिथं आपल्याला काय वाटतं की चकाचौंध ऑफिस आहे, मस्त गॉगल ग्लासची बिल्डिंग आहे, बरोबर, सगळं फॉरेनला जातोय, असं होतंय तसं होतंय. पण तुमच्या वर्क प्रेशरमुळं तुमचं पूर्ण आयुष्य डिस्टर्ब होत असतं, हे तुम्ही विसरून जाता. म्हणजे एक मी जस्ट रील बघितलेली की त्याने असं मोठ्या गगनचुंबी इमारतीमध्ये तो राहतोय, भारी सोसायटीमध्ये राहतोय, आणि त्याने असा व्हिडिओ बनवलेला की खाली स्विमिंग टँक आहे, परत लॉन टेनिसचं कोर्ट आहे, अशा रिच सोसायटीमध्ये मी राहतोय म्हटला. पण इथल्या 90% लोकांनी सगळ्यांनी हे लोन काढून घेतलेलं आहे, सगळे EMI भरतात, सगळ्यांनी भारतली गाडी घेतली ते पण EMI भरतात आणि एक खोटं लाईफस्टाईल जगतात. पण त्या स्विमिंग पूलमध्ये मी अजून एकदा सोय गेलो नाही म्हटलं, त्या लॉन कोर्टवर खेळायला एकदा सोय गेलो नाही. मग तुम्ही नुसती जी धावाधाव करता त्यात तुम्हाला समाधान पण नाहीये ना. बरोबर. जे तुम्हाला समाधान मिळायला पाहिजे होतं, तुमचा सगळा फोकस तुमच्या ते EMI कसा आपण भरायचा ह्याच्यावर जर असेल तर मग तुम्ही एवढी चांगली नोकरी करून 2-2 लाख पगार घेऊन फायदा काय? काहीच फायदा नाही. म्हणजे आज अमेरिकेतली मुलं, आता अमेरिकेत अशी अवस्था आहे की ती आता आपण मध्ये ते बघितलं, ट्रम्पने जो विजाची H1B विजा जो आहे त्याचा ड्युटी वाढवली, त्याच्यावर 88 लाख रुपये वगैरे पर इयर. तर एवढं कॉस्टली तुम्हाला जर तिथं खर्च असेल राहण्याचा तर किती डेंजर आहे ती गोष्ट. त्यांनी ती मुद्दाम केलेली आहे की तुम्हाला सहजासहजी हे फायदेशीर नाही वाटलं पाहिजे. तुम्ही आम्हाला आमच्या देशात नको आहे, हा इंडायरेक्ट संदेश आहे. काही जे ग्रीन कार्ड घेणारे लोक तिथं जिथं जॉब करतातच, आता त्या लोकांनी तिथं असंच सेम फ्लॅट वगैरे विला घेतलाय, त्यांच्या डोक्यात टांगती तलवार आहे की आला ही नोकरी गेली तर मी काय करू शकतो. बरं, हाय ती प्रॉपर्टी सेल आउट करून भागवू शकेन, पण परत रस्त्यावर झाला ना तुम्ही. सेल आउट म्हणजे तुम्ही रस्त्यावर आला, तुम्ही परत भाड्याच्या घरात जाऊन राहणार आहे. मग तुम्ही इतकी वर्ष जॉब करून काय मिळवलं? काहीच नाही. म्हणजे करिअर निवडणं हे किती महत्वाचं आहे, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आता समजा तुम्ही ब्रेन वर्क करताय तर ब्रेन लवकर थकतो. शरीरपेक्षा ब्रेन लवकर थकतो. म्हणजे समजा एखादा माणूस प्रोग्रामिंग करतोय, कोडिंग करतोय, तो जर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तरी त्याच्या झोपेसुद्धा ते कॅल्क्युलेशन चालू असतं. येस. म्हणजे आपणच एखादा टास्क घेतला ना आपल्याला ते उद्या पूर्ण करायचं आहे, रात्री तुम्हाला झोप लागते का? नाही लागणार.
तुम्ही झोपलेला असता पण तुमच्या झोपेत ते Brain विचार चालू चालू असतं. असतो. मग शेवटी तुम्ही ते सॅटिस्फाईड नाही ना, म्हणून त्यांचं लाईफ पण कमी आहे. कमी आहे. मग ते आता स्ट्रेस आउट व्हायला जातात. मग ते नवीन खूळ आपण सॅटर्डे नाईट किंवा विकेंड मग ते आपण एन्जॉय करूया, मग कुठेतरी पब मध्ये जाऊन मस्त नाचून रिलॅक्स होऊ, स्ट्रेस आउट होऊ. हे ते चुकीचे नाही पण ते चुकीचे मार्ग निवडतात. किंवा मग आपण जे रेव पार्टी बघतो ती करणारे लोक कोण असतात, ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे पण ते सॅटिस्फाईड नाही आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत, त्यांना स्ट्रेस आउट व्हायचं. मग जे काम किंवा करिअर करून तुम्हाला जर स्ट्रेस येत असेल तर मग ते करिअरच नाही ना. करणं पण वरवरच आहे. म्हणजे ते आतून ते मोकळे होतच नाही, ते फक्त वरवर मोकळे होतात. त्यांना असं वाटतं आपण फ्री झालो, पण ते फ्री नाही होत. त्यामुळे हा करिअरचा एवढा मोठा रोल प्ले असतो आपल्या आयुष्यामध्ये, त्याच्याकडे आपण बघत नाही. त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते खूप वेगळे आहेत. येस आणि ते आपल्या लाईफला अफेक्ट करतात. ओके. जसं आता मी मागच्या वेळी आपण सायकोलॉजीवर बोललो, तर एखाद्या माणसाला 2 लाख पगार आहे पण त्याचं बायकोशी पटत नाही, तर त्याला 2 लाखाचं काय आकर्षण असणार आहे? काहीच नाही. कारण त्या डोक्यात विचार तेच चालू ना की आता घरी जाऊन परत तेच भांडायचं. हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या, म्हणून ते अलाइन पाहिजे तुम्ही. म्हणून तुम्हाला जितक्या लवकर एखादी गोष्ट कळेल की आपण बाबा कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, तर ते तुम्हाला समाधान देणार असू शकतं. येस 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 येस. शेवटी तुम्ही ते कसं घेता त्यावर अवलंबून आहे. बरोबर. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपलं मार्गदर्शन केलेलं आहे की करिअर निवड आपल्याला, आपण ज्या क्षेत्रामध्ये पॅशनेट आहोत, ज्या क्षेत्रामध्ये खरंच आपण करिअर करू शकतो असं आपल्याला वाटतंय, तर त्या क्षेत्रामध्येच आपण करिअर करावं असं सरांनी सांगितलेलं आहे. सरांकडे टेस्ट पण अवेलेबल आहेत. ते सर स्वतः करिअर ॲनालिस्ट आहेत, त्यामुळे त्यांनी अतिशय सुटसुटीत आणि व्यवस्थित आपल्याला समजेल अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. ॲक्च्युली सर तुम्ही जो मधी किस्सा जो सांगितला आत्महत्येचा, तर त्याच्यावरून मला ते 3 इडियट जो पिक्चर आहे त्या 3 इडियटनुसार मला ते जाणवलं की 3 इडियटमध्ये पण याच पद्धतीने एक इन्सिडेंट घडला होता आत्महत्येचा. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून मग ते त्या दोघांनाही वेगळं करिअर कसं निवडायला लावलं आमिर खाननी, हेच त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि तेच मला वाटतंय की मॉरल ऑफ द स्टोरी की खरं आपण काय निवडायला हवं. म्हणजे आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे का, आणि त्यासाठी आपण तिथं गेलोय का, की इंजिनियर होत असताना आपल्याला वेगळं काही करायचं आहे. हे अतिशय सुंदर आणि सुटसुटीत जसं त्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं तसं सरांनी हा करिअरचा पिक्चर आपल्या समोर मांडलेला आहे असं मला वाटतं. सर अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याकडून मिळालेलं आहे. आणि खरंच म्हणजे माझेच नाही तर माझ्या सगळ्याच प्रेक्षकांचे डोळे मला वाटते या निमित्तानं उघडले असतील. म्हणजे स्वतःला परत एकदा विचार करायला भाग पाडणारा असं एक सुंदर पॉडकास्ट आपल्याला आज पाहायला मिळालं आहे की आपण करत काय आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे हे सगळं सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे काही वेळासाठी मी सुद्धा मंत्रमुग्ध झालो होतो अगदी, की सर जे सांगत होते की खरंच आपण कशात करिअर करत आहोत किंवा आपण काय करतोय ह्या प्रत्येकाने ॲनालिस करण्याचा विचार आहे. आवडतंय म्हणून किंवा पैसे मिळत आहेत म्हणून हे करणं आणि खरंच ती पॅशन आहे का हे बघून करणं, हे मला वाटतं प्रत्येकाने ॲनालिस करणं गरजेचं आहे. हेच सरांनी मला सांगितलेलं आहे. तर सर पुन्हा एकदा तुम्हाला या पॉडकास्टमध्ये बोलवून मला अतिशय छान वाटलेलं आहे. तुमच्याशी चर्चा करून पण छान वाटलंय. मला पुन्हा एकदा विचारायला आवडेल की तुम्हाला इथं येऊन कसं वाटतंय. नाही, खूपच छान वाटतंय आणि वेगवेगळे विषय तुम्ही हाताळताय. आणि हा एक वेगळा विषय हाताळल्यामुळं बऱ्याचशा तुमच्या प्रेक्षकांच्या सुद्धा संकल्पना थोड्याशा बदलतील असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने तुम्ही त्यात काहीतरी योगदान देताय, हे सुद्धा फार मोठी सामाजिक जबाबदारी असते. कारण कोणतरी कोणाचं तरी काहीतरी ऐकून त्याच्या मनामध्ये एक चांगला विचार येऊन त्याचं आयुष्य बदलणार असेल तर ही गोष्ट खरंच उत्तम असते. त्यामुळे आपण ह्या गोष्टीला एक निमित्त होतोय, एक माध्यम होतोय, ह्याचं मला खूप छान वाटतंय आणि अभिमान वाटतंय. त्यामुळे इथं येऊन मला पुन्हा एकदा खूप छान वाटलं. येस, धन्यवाद सर. थँक्यू. सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. सरांशी आपल्याला पुन्हा बोलायला आवडेल, वेगवेगळ्या विषयांवर बोलायलाही आवडेल. ज्या पद्धतीनं आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने सर येऊन आपल्याला मार्गदर्शन पण करतील. पण तुर्तास आपण थांबूयात. सरांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. करिअरची निवड कशी करावी हे सरांनी आपल्याला खूप उत्तम पद्धतीनं सांगितलेलं आहे. आपल्या टॉक विथ अनिरुद्धच्या परिवारातर्फे आपण सरांना एक छोटंसं गिफ्ट देतोय. जशी आपली पहिल्यापासून छोटीशी गिफ्ट देण्याची परंपरा आहे त्या पद्धतीने आपण सरांना गिफ्ट देतोय.
तर सरांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी सरांना विनंती करतो. सर थँक्यू अनिरुद्ध सर. Yes. पुन्हा एकदा गिफ्ट मिळाल्याबद्दल. आणि यावेळी पण तुम्ही काहीतरी वेगळं आणलं असेल असं मला वाटतंय. नाही यावेळेला पण मग आहे सर. मगच आहे का? अरे वा, छान आहे मग. पण यावेळी जरा थोडस वेगळं असं आहे, लोगो तुमच्या वेगवेगळ्या अँगलने दिसतात हा. त्यामुळे कप कसंही धरला तरी लोगो दिसला पाहिजे. कसंही धरला तरी लोगो दिसला पाहिजे. करिअरची निवड कशी करावी हे तुमच्याकडून शिकलोय सर. त्यामुळं नाही खूपच छान. हा एक बिझनेस माइंडेड आहे. जसं आपण मगाशी चर्चा झाली की बिझनेस माइंड काय असते, तर हे त्याचं उदाहरण आहे की तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं की नाही बाबा एका बाजूने नाही तिन्ही बाजूने दिसलं पाहिजे. सो मार्केटिंग पण महत्वाचं. दॅट्स बिझनेस माइंड. थँक्यू सर. व्हेरी गुड. सो मच. थँक्यू. येस, तुम्ही इथं आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल मी स्वतः आणि माझा सगळा टॉक विथ अनिरुद्धचा परिवार आपला अशा तशा ऋणी राहील सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.